सर्वांना नमस्कार. 2 दिवस आपण आदरणीय धनश्रीताईंना ऐकलं. आपलं खूप भरभरून आपण लोकांचा खूप सहयोग मिळाला. आमच्यामध्ये संतगण आज परमपूज्य बाबासाहेब तराणेकर, अमरापुरी गुरुजी, प्रवीण मानसे गुरुजी, सुरेश शास्त्री गुरुजींचा आशीर्वाद पण आम्हाला लाभला. तसंच दोन्ही दिवस आम्ही सर्वांच्या लाडक्या ज्यांचे आमच्यावरती आशीर्वाद आहे, सुमित्राताई महाजन, भारतीताई ठाकूर, दोन्ही दिवस पूर्ण वेळ उभे राहायला आपण सर्वांकरता आपण एकदा करतालध्वनींनी टाळ्या वाजवून सुमित्राताई महाजनशी आम्ही तरुण मंच संस्थातर्फे आम्ही अनुरोध केला होता की खूप छान हॉल बनला आहे. हा हॉलमध्ये आम्ही सतत प्रोग्राम करू. हा हॉल मराठी लोकांच्या, मराठी संस्थांच्या केंद्रबिंदू बनवू म्हणून हा हॉल आम्हाला द्यायसाठी आम्ही जे नियम असतील त्याचं आम्ही पालन करू. ताईने आम्हाला सांगितलं आहे की आम्ही त्याच्यासाठी जे योग्य असेल आम्ही ते करू. आजच्या कार्याची एक आणखी विशेषता, आम्ही वेळेवर सांगत होतो की मी वेळशीर कार्यक्रम सुरू करू. ठीक 9:29ला आपण कार्यक्रम सुरू केला. मला वाटतं 9:35 या 9:40 झाले असतील. कार्यक्रमाचं समापन पण आपण वेळशीर केला. पुढे पण आपण असंच कार्यक्रम वेळशीर करू. आपण असा प्रयत्न करू, मोठे आयोजन करू, सर्व मिळून करू, सर्व मराठी भाषिक संस्था मिळून करत असं आपण लोक असं प्रयत्न करू. आभारमध्ये एक मोठी इतक्या दूरचे इतक्या मोठ्या संस्था, लोकमान्य विद्यानिकेतन, एल्पाईन स्कूलची शाळा ज्यांनी आम्हाला बसेस दिला त्यांचे आभार म्हणणं ओरलं होतं. त्यांचे खूप खूप आभार. तसंच इंदोर विकास प्राधिकरणचं पण आभार. त्यांचे कर्मचाऱ्यांचे खूप आभार की खूप अच्छी व्यवस्था इंदौर विकास प्राधिकरण के कर्मचारियों द्वारा यहाँ सतत दी गई. उनका भी खूप खूप आभार. इतक्या मोठ्या संख्यामध्ये दोन्ही दिवस आपण आला, आपलाही खूप खूप आभार. त्याच्यानंतर मी आपले आनंद भट दादाचे नर्मदालय संस्थाकडून आले. खूप छान सहयोग आपला होता. मी आनंद दादाला पण आमंत्रित करतो की आनंद भटजी मंचावर यावं. खरं म्हणजे मला बोलायला तर खरंच शब्द नाही. कार्यक्रमामध्ये 2 दिवसाचा धनश्रीताईकडून त्यांच्या मुखारविंदाकडून इतके विषय वेगळ्या वेगळ्यावर आतले प्रकाश उतरलेले काही बोलण्याच्या आधी माझी एक नम्र विनंती आहे की ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम साजरा झाला, त्याच्या आठवणीत साजरा झाला, अशा माझ्या आदरणीय सुगंधाताई, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा साजरा कार्यक्रम 40 संस्थांनी येऊन आयोजित केलेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी आणि मग मी माझं बोलणं चालू करावं अशी माझी इच्छा आहे. तर आपण आपल्या जागेवर 1-2 मिनिटं आपलं उभं राहून त्यांना आपली आदरांजली आपण टाकू आणि मग आपण नमस्कार. सद्गुरू नाना महाराज, सद्गुरू माधवनाथ महाराज त्यांच्या चरणी त्यांना विसावा व्हावा ही आता आपण सगळे उभे राहून त्यांना प्रार्थना केली. आणि हाच लोक म्हणतात त्यांना आठवण आली. अरे ज्यांना विसरलोच नाही त्याची आठवण कशी येणार. त्यांना अजूनही आमच्या मनात ठेवलं. कालच्या कार्यक्रमापासून जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्या दिवशी ईशचा फोन आला. बहुतेक हा माझा त्याचा पहिला संवाद असावा फोन. मला वाटतं इलेक्ट्रिकचं बिल जास्त आलंय म्हणून फोन केला. फोनवर आल्यानंतर मला फोनवर बोलता येणार, नंतर कुठेतरी भेटता येईल का, त्याकरता रविदादाचा फोन आला. म्हटलं बिल मोठं चाललेलं आहे. मी स्वतः जेव्हा ईशच्या क्लिनिकला गेलो तेव्हा त्याने हा विषय मांडला की आईच्या स्मृतीमध्ये हा सगळा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. आणि खरंच त्या दोघांनी सुद्धा इतक्या सुंदर रीतीने त्याला संकल्पना जी होती त्याला साजरी केली. म्हणजे मला अजूनही इतका आनंद वाटतोय की एका सासूबाई करता, एका आई करता इतके भावपूर्ण आणि सगळ्यांनी आपण एकत्र येऊन सगळ्या संस्था म्हणजे आमच्या कला मार्तंड फाउंडेशन,
तरुण मंच, श्रीनाथ मंदिर संस्थान आणि शुद्धा त्यांचं कर्मक्षेत्र म्हणजे नर्मदा लेपा इतके सागरीत सगळे आल्यामुळे ह्याचा खूप खूप गौरव झालेला असं वाटतं. तरुण मंचाकडे पाहिला पाहता तर आधी मला वाटायचं फक्त तरुणच आहे. थोडंसं वाकून पाहिलं तर तरुण नाही, सगळे खालचे पण 90 वर्षाचे, पण सगळ्यांचे दिल जो आहे वो तरुण जैसे इतना जबरदस्त काम करते. आणि महिला सशक्त काय सांगावं, कालपासून मी पाहून राहिलोय स्वतःच्या मुलीचं लग्न आहे असं वाटायचं मला वाटतं. इतकं तयार होऊन आणि सगळ्या कार्यक्रमाला सुचारू नियोजन म्हणजे आश्चर्याची गोष्ट. कार्यक्रमाचं कालपासून सगळ्यात पहिलं पुष्प म्हणजे माझे गौतम काळे साहेब त्यांनी वाहिलं. त्यानंतर कालिदास हा वेगळाच प्रकार, मेघदूत जे काही सांगितलं ते मी कधीच वाचलंही नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं. तो असा छान विषय झाला. सुव्यवस्थित नियोजन, पार्किंग पासून बसेपर्यंत, चहा नाश्तापासून संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवणाची तरुण मंचाची जी टीम आहे तिला मी खरंच मनपूर्वक आभार मानतो. दुसऱ्या दिवशीचं सकाळचं पुष्प तुम्ही म्हणता शुभदाताईंनी लावलेलं रोपटं म्हणजे ती अशी शिया, तिच्याकडून केवढं मेहनत करावी. ती अमराठी भाषी आहे, तिला मराठी बोलता येत नाही असं म्हणतो आपण, आणि ती इतकी सुंदर मराठी बोलते की कधी कधी मीच त्याच्यात चुकतो की ही मराठी भाषी चूक आहे की हिची बरोबर आहे. इतकी सुंदर ती म्हणते. भारतीताईंनी तिच्याकरता घेतलेले अथक प्रयत्न आणि शुभदाताईंचं घडवणं, शुभदाताई असो किंवा नसो पण त्याचे लावलेले सगळे हे रोप ज्या दिवशी उगवतील त्याचा जो सूर निघेल तो तिच्यावरती जाणार हे नक्कीच आहे. आणि त्यानंतर दासबोधांवर आज गणेश त्यांनी जे सांगितलं असं वाटतं ते जवळपास त्याची बोलण्याची जी पद्धत आहे सरस्वती जिभेवर नाचते असं वाटायला लागलं मला. कुठेही वळण घेतलं तरी असं वाटतं सरळ, अरे वळण सरळ कसं असेल पण ती सरळ बोलते. आता हे आभार प्रदर्शन म्हटलं ना की याच्यात मला असं वाटतं थोडासा भार आहे आणि धन्यवाद म्हटलं तर त्याच्यात वाद आहे. काय करू आता म्हणून मी कृतज्ञ राहतो आणि सुरू करतो. आज अंशुल हा जो स्टेज आपण पाहता सुंदर, हा अंशुल सेलुकर, अनुराधा सेलुकर आणि नमिता याच्या अथक प्रयत्नामुळे हा समोर आपल्याला झालेला आहे. नाना परिवाराचे आपल्या नाना परिवेशाचे वेगळेच तुम्हाला दिसणारे आमचे सारे करता कार्यकर्ता त्यांचाही आभार करतो. दीक्षा सुपेकर हे स्त्रीचं जितक्या तुम्ही इव्हेंट्स मध्ये पाहिले हीच संकल्पना आणि प्रयोजन दीक्षाने केलेले, तिलापासून मला बरोबर आभार करतो. प्रत्येक वेळेस माकडासारखा उड्या मारून पुढे मागे करणारा आमचा संदीप म्हणजे हा फोटो सगळ्या अँगलनी तुमच्यापर्यंत पोहोचवावं याच्याकरता आमचं संदीपचे जे प्रयत्न आहेत त्याचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. राहुल म्हणाले या स्टेज करता काही नवीन नाहीये, हे स्टेज त्याचा छंद आहे. हा सुंदर स्टेज त्यांनी कमी कमी वेळात केला त्याचा सुद्धा आभार करतो. प्रशांत दादा आणि सुनील दादा मी खरंच पाहिलं त्याचं नियोजनची जी पद्धत आहे ती खरंच शिकण्यासाठी शांत, कधीही चिडचिडपणाचा प्रश्न नाही आणि अर्जुनासारखा नियम इतके व्यवस्थित पालन करणारे, मला त्यांच्याबरोबर काम करायचा हा माझा पहिली संधी आली आहे. पण दादा याच्यानंतर मी आयुष्यात नेहमी तुमच्याबरोबर प्रत्येक हाकेला उभा राहणार हाच माझं तुमच्या वचन. लाईट निर्बाध रीतीने चालत राहिले. स्पीकर मध्येही एकदा त्यांनी शेहनाई नाही वाजवली यांचं ते कलात्मक त्यांनी तिथून केलं. त्यांना मला इथूनच हात दाखवतो, छान सादर केलेले आहे. श्रीनाथ मंदिराचा आणि शुद्धाताईचा कसा योगायोग प्रत्येक सांगतो की नाथ मंदिरामध्ये प्रत्येक दुसरा किंवा शनिवार हा एक संगीत समारोह आयोजित केलेला होता. त्याची संकल्पना सुद्धा शुद्धाताईची होती आणि आठवण करून देतो की हा सगळ्यात पहिला कार्यक्रम शुद्धाताईंचाच होता. त्या दिवशी बाहेर पावसाचं काहीही वातावरण नव्हतं आणि तिथले शुद्धाताईंनी मेघ मल्हार गाणं म्हटलं
आणि धरणात कोसळून पाऊस पडायला सुरुवात झाली. याचे इथे काही बसलेले गवाह असतील आणि माझ्या अंगावर अजूनही काटा उभा राहिला. आणि सुद्धाताईंनी या वाक्याला सुद्धा बोलून दाखवलं की अरे मी गाणं नंतर म्हणते, कारण का हे थांबवावं लागेल पावसाकरता, कारण का बरेच लोक अडकलेले आहेत. अशा आमच्या सुद्धाताई इथे कार्यक्रमाची सांगता करतो. नाथ मंदिरमध्ये परत पोट भरलं नाही असं वाटतंय ताईंकडून सुद्धा तिकडून. त्यांची परत आम्हाला गरज आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी परत आमच्या धनश्रीताईंना एक छोटासा परत हिस्सा खायची परत आमची इच्छा आहे. संध्याकाळी 5:30 वाजता नाथ मंदिर संस्थान इथे परत त्याची ओजस्वी वाणी परत आम्ही रस केल्या घेणार आहोत. धनश्रीताईंना विदा करायचं म्हणजे मला कठीण आहे. मला हाच त्रास नर्मदाला सुद्धा होतो की तिथून त्याचा प्रवास परत होतो. याचा पुढचा प्रवास धनश्रीताईंचा अमेरिकेचा आहे. त्यांच्याकरता आमच्या सर्वांकडून इंदोरी सगळ्यांकडून शुभकामना आणि त्याचा प्रोग्राम असाच यशस्वी राहो, उद्दंड आयुष्य राहो, सरस्वती जीवेवर अशीच पसरत राहो आणि त्याचा आस्वाद आम्हाला नेहमी मिळत राहो. परत इंदोरला यावे हीच विनंती करतो. या स्टेजच्या माध्यमातून आठवणीने यावे, आपलं घर आहे असं आठवणीने यावे हीच परत तुमच्याकडे विनंती. परत सगळ्यांना धन्यवाद. सगळी वेळेस केले सर्वांना विनंती की ज्यांनी भोजन कुपन दिले ते भोजन शाळांमध्ये यावे. सर्वांची ही ओळख कार्यकर्त्याची चिरस्थायी राहावे म्हणून नाना महाराज संस्थानचे समस्त पुरुष महिला कार्यकर्ता, ईश तराणेकरची पूर्ण युवा टीम, तरुण मंचची टीम, महिला कार्यकर्त्यांची टीम सर्वांना विनंती आहे की कृपया मंचवर यावे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो तेला प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भू